डे 148 पद्धतशीर मोठा ब्रेकफास्ट करत सकाळची काही कामं केली. सौम्याचे न्यू इयरफोन्स आलेले त्याची अनबॉक्सिंग केली आणि पहिल्यांदा पर्पल इयरफोन्स मिळाल्यामुळे तिच्या तोंडावरची खुशी बघा. मग जेवून घेतलं आणि अजून एक इंटरेस्टिंग प्रॉडक्ट आमच्या समोर आलं. माझ्या मम्मीने हे प्रेस बटन लावायचं किट मागवलेलं, ज्यामध्ये ही एक पक्कड असते आणि त्याचे लावायचे बटन्स मिळतात. इंटरेस्टिंग होतं. आधी लोकांना हुक्स किंवा बटन लावायला धाग्याने शिवायला लागायचं. आता नुसतं हे प्रेस केलं की हे बटन लागत होतं आणि इट वॉज क्वाईट स्टडी. ऑल्सो त्याच्यावर एवढी सारी बटन होती की ती आपल्याला आयुष्यभर पुरतील. संध्याकाळपर्यंत नेटफ्लिक्स अँड चिल केलं. स्टाफ रूम खाली मग सगळ्या पोरांना भेटलो आणि ॲज युजल आपल्या शॉपवर काम करून रात्री मग घरी आलो. सौम्याने ऑरिगामीमधून काहीतरी आणलेलं, बट आज पुरणपोळीचा बेत होता कारण होळी होती. नेहमीच वाईटावर चांगल्याचा विजय होतो या श्रद्धेने सगळ्यांनी नमस्कार केला आणि मग घरी येऊन मी हिशोब करून झोपलो. नेक्स्ट डे मॉर्निंग स्लो होती. रंगपंचमी होती आणि रंगपंचमीच्या दिवशी हरिओममध्ये स्नॅक्स खाणं तर रिच्युअल आहे. यावेळेस आमचे कोणीच फ्रेंड्स जवळपास नव्हते, सो आम्ही काही होळी खेळलो नाही. काही स्नॅक्स ठुसले आणि काही पार्सल घेऊन आलो आणि दिवसभर घरातच पडून होतो. रात्री 80 मूवी बघायला गेलेलो, विच वॉज क्वाईट इंटेन्स. घरी आलो तर बघितलं सगळीकडे प्लास्टिकचा कचरा आणि चिखल होता, त्यामुळेच आम्ही पाण्याची होळी खेळणं बंद करून टाकलंय. बस मग केसर आणि सौम्याचे कॉन्व्हर्सेशन्स ऐकले आणि त्याची मस्ती बघत आपला दिवस संपला. भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय.